कुठल्या वयोगटामध्ये तुम्हाला जास्त दिसतंय हे सध्या? तर आता 20s आणि अर्ली 30s मध्ये आम्हाला डिप्रेशन खूप जास्त दिसतंय. काही प्रमाणात हे टीन एज मध्येही आलेलं आहे. पण जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा हे डिप्रेशन, एन्झायटी मिडल एज बायका 35-40 मध्ये, मिडल एज पुरुष 40-50 मध्ये आणि किंवा लेट एज मध्ये, हल्ली ह्याचं इन्सिडन्सेस 20s आणि 30s मध्ये ट्रिमेंडसली वाढताना दिसते मला. म्हणजे आपण ज्या पद्धतीने आपला सगळा सराउंडिंग्स बदललेला आहे, कॉम्पिटेटिव्ह झालेलो आहोत किंवा जे टेक्नॉलॉजी झालेले आहेत ज्याच्यामुळे आपण कनेक्टेड आहोत एक दुसऱ्यांशी, पण कदाचित आपण आपल्या जवळच्या माणसाशी कनेक्टेड नाहीये. म्हणजे वी आर ऑलवेज ऑन द टेक्नॉलॉजी विथ समथिंग. मग आपल्या मनातल्या गोष्टी, गप्पा गोष्टी बोलण्यासाठी मार्गच नाही किंवा वेळच नाहीये. म्हणून ना 20s-30s मध्ये खूप वाढलेलं असं दिसतंय डिप्रेशन, नैराश्यता खूप वाढलेली दिसते. त्याच्यासोबत त्यांचे प्रॉब्लेम्स, सेटलमेंट असेल, डिग्री असेल किंवा नोकरी असेल, कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये किंवा रिलेशनशिप इश्यूज असतील, ह्या सगळ्यामुळे एकंदरीत ह्या वयामध्ये खूप प्रमाणात वाढलेला आहे.